स्वाती कापडणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापडणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आता सकाळचं जे आवरायचं होतं स्वयंपाक पाणी सगळं झालंय, पोट पण छान आवरून झालंय माझा। तर आता आज तुम्हाला वेगळं दाखवणार आहे मी की ऑनलाईन मी काय काय वस्तू मागवल्या ह्याच्या घरात उपयोगी पडतील असं, तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे। चला आपण बघूया काय काय आणलंय ते, आणि घरात जे उपयोगी पडतं तेच आणले, त्यामुळे सगळ्या महिलांच्या कामाचं पण आहे। चला आपण पहिले मी ते दाखवते तुम्हाला। तर मी मागवलेल्या वस्तू तुम्हाला दाखवते। ते आणले मी या फ्लिपकार्टवरनं, जे मुलींनीच मागवलं आहे। घरात ती फ्रीजमध्ये जे आता आम्ही नवीन फ्रीज घेतलं, तुम्ही व्हिडिओद्वारे बघितलं, तर फ्रीजमध्ये लागणाऱ्या वस्तू आपण पिशवीमध्ये ठेवतो किंवा मग ते जाळीच्या मिळतात त्याच्यामध्ये, पण त्याच्यात वस्तू जरा खराबच होतात। तर मुलीने पाहिलं की फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी छोटे कंटेनर असतात ते मागवले। त्याच्यात बघा हे आहे जवळजवळ 3 आणि 6, हे फक्त आणि फक्त 150मध्ये पडले, आणि ते 50% ऑफ होतं। फ्लिपकार्टमध्ये ऑफर चालू होती, त्यामुळे तिने लगेच हे डिसिजन घेतला आणि मागवून घेतला। तर हे कंटेनर बघा, क्वालिटी पण छान आहे, दाबला तरी असं खूप काही हे नाही आहे की तकलादू असं नाही आहे, खूप छान आहे। त्याच्यामध्ये हे पण आहे, त्यामुळे वस्तू अशा वरती राहतील, चिपकणार नाही आणि खराब होणार नाही। त्याला हे झाकण पण आहे, म्हणजे याच्यात आपण मिरच्या टमाटे किंवा एखादे फ्रूट्स द्राक्ष काही पण, हे 6 असल्यामुळे भरपूर जागा येईल आणि सगळ्या वस्तू याच्यात मावू शकतात। इतकं छान आहे बघा, 6 आहे पूर्ण, आणि ऑफर चालू होती त्यामुळे छान मिळाले असे आहेत प्रत्येकामध्ये, प्रत्येक कंटेनरमध्ये हे आहे। मी खरंच खूप छान आहे, मला पण खरंच खूप आवडलं। मुलीने बघितलं ऑनलाईन की किती छान आहे आणि उपयोगी पण आहे। झाकण पण खूप छान आहे बघा, याला सुद्धा डिझाईन आहे म्हणजे छान अशी, आणि बसतं पण छान, लगेच इझी काढायला सोपं। आता मी इथं दाखवते तुम्हाला काय ठेवते त्याच्यामध्ये, जे आता आहे माझ्याकडे। भाजीपाला मी जास्त आणलेलं नाही आता, पण आता खरंच खूप छान आहे, मला पण इच्छा झाली की पटकन उचलून ठेवावं फ्रीजमध्ये असं। हे बघा 6 आहे, साईज पण खूप छान आहे, मोठी, म्हणजे 2 वस्तू पण एकसाथ आपण ठेवल्या तर मावू शकतो। हे एक आहे, आणि दुसरं आहे, हे 6 झाले। मग दुसरं दाखवते, हे बेडशीट। हे बेडशीट मला पडले फक्त 150ला 1, म्हणजे, आणि ते पण डबल बेडचं आहे, त्यामुळे मोठं असं आहे, त्यामुळे मी आता टाकून पण दाखवते। त्याच्यात 2 पिलो कवर पण, मी खास हे तुम्हाला दाखवण्यासाठीच ठेवलं की तुम्हाला दाखवू असं, आणि खरं ऑफर चालू असतात, बघत राहायचं, त्यामुळे आपल्याला पण फायदा होतो त्याचा। हे 2 पिलो कवर, आणि त्याच्यात हे, आता हे मी तुम्हाला दाखवते उभं राहून। हे बघा पूर्ण डबल बेडचं आहे, मी टाकून पण दाखवते तुम्हाला, पहिले असं दाखवते। खूप सुंदर असं आलेले आहे, मुलीने चॉईस केले, माझी मोठी मुलगी प्रज्ञा, तिनेच ऑनलाईन बघितलं काही 50% ऑफर चालू आहे, तर आपण मागवून घेऊया। तुम्हाला बेडवर पण टाकून दाखवते। 150मध्ये 1, म्हणजे आता आपल्याला डबल बेडशीट म्हटलं तर आपण 300च्या पुढेच मिळेल, ते पण क्वालिटी एवढी छान मिळत नाही, पण ही खरंच छान पण आहे वॉश, आणि दिसतंय लगेच कपडा हाताला, जाणवतं आहे लगेच। 150ला काय मिळतं नाही का, मग हे खरंच खूप छान आहे हे। आणि अजून एक टी-शर्ट मागवले मुलीने मिस्टरांसाठी पण, त्याची प्राईस आता 50% ऑफ बोलली ती, मला तर लक्षात नाही, तिने सांगितली। हे बघा टी-शर्ट पण खरंच खूप छान आहे, 2 मागवले, दुसरा पण दाखवते मी, त्याची प्राईस लक्षात नाही, पण मी सांगतो तुम्हाला विचारून। बघा टी-शर्ट पण खरंच खूप छान आहे, 50% ऑफरमध्ये। कपडा बघा, हा अशा चेक्समध्ये पण दिसते बारीक तसे, कपडा खरंच छान आहे, वॉशेबल आहे। आणि हा दुसरा टी-शर्ट मरूनमध्ये मोठं, त्याचं पण ब्लॅक कलर कॉन्ट्रास्टमध्ये छान दिसतोय बघा, त्यांच्यासाठी मागवलं होतं मुलीने। याची पण प्राईस मी टाकते लाईव्ह डिस्क्रिप्शनमध्ये, तिला विचारून, मला आता माहिती लक्षात नाही आहे
जर आता आपण हे तर तुम्हाला दाखवलं, आता हे तर खूप आवडलं आहे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी, तर त्याला आपण पहिले आता फ्रीजमध्ये ठेवूया. मिरच्या ठेवून देते, हिरव्या मिरच्या डेट काढून ठेवायचेच, तर पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी पटकन ठेवून देते इथे. मिरच्या पण छान अशा ठेवलेल्या पॅक पटकन. इथे मी कैऱ्या आणल्या आहे आत्ता, तर त्या कैऱ्या पण याच्यात ठेवून देते. वा मस्त आहे एकदम, आणि वस्तू पण छान राहतील. मेन म्हणजे फ्रीजमध्ये पण खूप सुंदर दिसेल ते. त्याच्यात मी कोथिंबीर ठेवते, आता अशी ठेवली तरी चालेल. आता मी ही निवडून थोडी ठेवली मक्कीची अशी, पेपरमध्ये पण गुंडाळून ठेवता येईल, नंतर मी ठेवून देते अशी मस्त. आता टमाटे वगैरे नाही आणलेत अजून, भाजीपाला आणला की मग अजून आहेत कंटेनर, ठेवले. हे मी फ्रीजमध्ये ठेवते. छान असं दिसत आहे, आणि एकावर एक पण ठेवता येत आहे बघा, दिसतं पण याच्यात काय आहे आपल्याला पटकन काढता येतं. मस्त काम झालं आहे माझं आता फ्रीजमधलं. आता अजून तरी 4 कण बाकी आहे त्याच्यात ठेवायचं. आता भाजीपाला आणला की त्याच्यात ठेवायचं. मस्त झालं, मुलीने छान मागवलं. तर आता मी बेडशीट टाकून बघते ते पुरतं की नाही पूर्ण याच्यासाठी. तर दिसतं तर खूप मोठं आहे व्यवस्थित, त्याला दाखवून येते मी तुम्हाला ते बसतं की नाही. पहिलं बेडशीट मी आता काढून घेते, मी टाकून बघते. बरंच मोठं आहे आणि छान आहे, कलर पण छान आहे. आता मी बेडशीट टाकताना हे नेहमी 4 कोपरे आहेत ना, त्याला थोडी गाठ मारते, म्हणजे आपल्याला खाली पॅक करताना सोपं पडतं. 4ही बाजूने अशी छोटी गाठ मारते. बघा तुम्ही पण ट्राय करून बघा. ही ट्रिक पण आहे, मी बघितले, पण असं आपण व्हिडिओ बघतो त्याच्यात सोपं पडतं. 4ही बाजूने वगैरे मारून घेते आणि मग बेडशीट टाकते. थोडी गाठीमुळे ना ते पॅक बसतं. आपण खाली टाकतो ना पॅक करताना, तेव्हा पॅक घालतं, बाहेर निघताना थोडं लगेच नाही निघत. तर हे टाकून घेते मी. वा, फूल बरंच मोठे आहे, खाली पण तुम्ही फोल्ड करायला बरीच जागा आहे आणि खरंच छान मिळालंय. हे बघा, बघू शकता तुम्ही, इकडे पण भरपूर आहे अशी जागा उरते खाली फोल्ड करण्यासाठी पण. आता ही जी मी गाठ मारली ना त्याची धरून घेते म्हणजे खाली टाकते. चारी बाजूने करून घेते काय. बघा बेडशीट किती छान दिसते. 150ला म्हणजे काहीच महाग नाही. आता पिलो कवर पण टाकून देते. हे सगळं टाईट करून घेतले मी, तर पिलो कवर टाकून देते. 2 मागवून घेतले, म्हणजे मुलींच्या पण रूममध्ये आणि आमच्या पण 2 बेडरूममध्ये 2 पिलो कवर, हे बेडशीट आणि पिलो कवर मागवले. म्हणजे मी तुम्हाला टी-शर्ट दाखवले आहेत, ते आहे 322 रुपयाला एक. तर खरंच छान आहे, काय हरकत नाही. तुम्हाला पण म्हणजे मागवायचं असेल तर म्हणून तुम्हाला दाखवण्याचं हे केलं की तुम्ही मागवू शकता असं कमी किमतीमध्ये छान असं वस्तू मिळत असेल तर. आता हे पिलो कवर मी आणून देते. मी त्यावर टाकून म्हटलं, मलाही वाटत होतं की एवढं डबल बेड बसतो की नाही, पण खरंच भरपूर जागा पण उरली खाली फोल्ड करण्यासाठी आणि पिलोला पण बरोबर असं बसलं आहे. बेडशीट असं आहे की आपल्याला लागतंच ते 2-4 दिवसात ना 8 दिवसात आपल्याला बदलायलाच लागतं आणि खूप लागून जातात. अशाच कमी किमतीत मिळालं तर मग छानच होऊन जाईल. मुलीचं सारखं लक्ष असतं, काही ऑफर असलं की ती नक्कीच मागवत अशा गोष्टी. तुम्हाला पूर्ण दाखवतो मी.
कमी किमतीत आणि सुंदर असं दिसतंय बेड. तर आता मुलींचा पण बदलून घेते बेड कवर. सेम बाजूला गाठ वाढवून घेते चारी बाजूने. चला मुलींचा पण छान झाला दाखव. सगळं तुम्ही बघितलं जातं. बेडशीट टाकून झालं आहे आणि फ्रीजमधले जे ठेवण्यासाठी आणले मुलीने ते पण खरंच खूप छान झालं. तर आता पाऊस उन्हाळा पण आहे पावसाळा पण आहे असं मिक्स वातावरण आपल्या नाशिकमध्ये पण आहे. त्याच्यात आपली त्वचा पण खरंच खूप खराब होऊन जाते, टॅन होऊन जातं त्याच्यावर. उन्हाळ्यात जसं सकाळी ऊन असतं संध्याकाळी पाऊस, त्यामुळे असं थंड गरम याच्यामध्ये त्वचा खरंच खराब होते. तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे घरच्या घरी स्क्रब कसं करायचं. ते मी नेहमीच करत असते आठवड्यातनं 15 दिवसातनं जेव्हा आपल्याला सवय मिळेल तसं. तर मी आता तुम्हाला दाखवते ते कसं स्क्रब करतात. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी लागणार आहे चण्याचं पीठ. ते आपल्या घरात जे अवेलेबल वस्तू आहे त्याच्यातनं मी करणार आहे स्क्रब. आणि बाहेरच्या वस्तू वापरण्यापेक्षा केमिकल, त्याच्यात भरपूर केमिकल वगैरे असतात. तर ह्या वस्तू नेहमी कधीतरी बाहेरचं यूज केलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण हे नेहमी आपल्या घरात असतं आणि हे नेहमीच यूज करावं असं मलाही वाटतं. चण्याचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यातच आता दूध टाकायचं. हे मी हे कच्चं दूध काढून ठेवलं होतं थोडं वाटीमध्ये, ते टाकून घेते. परत याच्यातच थोडं मध, अर्धाच्या वर चमचा मध घ्यायचं आहे. नेहमी बाहेर आपण जात असतो त्यामुळे टॅन हे होतं जसं आपल्याला चेहऱ्यावर. तर ह्या घरगुती वस्तू वापरून तुम्ही करू शकता. त्याच्यात आता हे आहे कॉफी थोडी अर्धा चमचा घेते मी. बघा ही मिक्स करून घेते आता याच्यामध्ये. हे सगळं टाकून घेते मग मिक्स करते. ते दूध टाकून तुम्ही एक दोन घरगुती जे आपण ब्युटीसाठी यूज करतो ना ते खरंच खूप चांगलं असतं. आता याच्या स्क्रबसाठी आपल्याला टाकायचं आहे खास मेन म्हणजे साखर. आपली साखर आहे ना त्याच्याने छान स्क्रब होतं. तर हे आता मी टाकून घेते. याच्यात घेतलं चण्याचं पीठ 2 चमचे, कच्चं दूध जसं मिक्स होईल तसं, त्यात कॉफी, मध आणि आता थोडी साखर टाकून घेतली, अख्खी साखर. त्याच्याने स्क्रब छान होतं. तर आता सुरुवात करूया. आता बघा माझा हा चेहरा आता तुम्ही बघितला आहे. तर आता स्क्रब नंतर आणखी थोडा उजळ दिसणारच आहे. तर बघून मी दाखवते स्क्रब कसं करायचं. केसवरती वाळून घेतले म्हणजे ते चिकट केसांना लागणार नाही. केस मी आजच धुतले. तर आणि हा बेल्ट आहे माझ्याकडे, त्याच्याकडे नसेल तरी काही टेन्शन नाही, पण मग ते थोडं सेफ राहील केसांना म्हणून लावून घेते. साखरमुळे काय होतं स्क्रब छान होतं. आता हे आपल्याला असं मसाज करायचं आहे 10 ते 15 मिनटं कंटिन्यू. पहिले लावून घ्या चेहऱ्यावर. आपण जसं फेशियल करतो त्या प्रकारे स्टेप घ्यायचे सर्व. ज्यांना येत नसेल त्यांनी बघा त्याचे स्टेप करायचे आहे. हे वरती असं दोघं बाजूने. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही पण केलं माझं बघून तर नक्की मला सांगा की काय रिझल्ट आला ते. आणि खरंच वर्क करतं. माझं पण एवढं वय आहे पण तर त्याच्याने माझ्या चेहऱ्यावर पण पिंपल्स वगैरे मी जास्तीत जास्त घरगुतीच करण्याचा प्रयत्न करते. माझंही पार्लर झालेलं आहे. हे वर झालं तर तुम्ही राऊंड पण करू शकता. असं इथे खूप टॅन असतं आपलं, माहिती ना टाईट घ्यायचं. प्रकारे मसाज करा जसं करते तसं. नंतर आपल्याला घ्यायचं आहे डोळ्याखालचा
तर डोळ्यासाठी हा बोट घ्यायचा आहे, मधल्या बोटाच्या मधला आणि करंगळीच्या इकडचा अनामिका, म्हणजे याच्याने प्रेशर कमी लागतं डोळ्याच्या बाजूने आणि मसाजही छान होतो, म्हणजे डोळ्यांना इजा होत नाही. तर आपल्याला हे असं करायचं आहे. जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं मसाज करत राहायचं आहे. जे बाहेर लोक कामाला जातात बायका, त्यांना तर खरंच छान आहे हे. त्याला आता धुवून घेते. हे बघा, बघू शकता तुम्ही, खूप टॅन निघून जातं आणि चेहरा पण फेअर दिसण्यास मदत होते. तर चेहरा धुतला आहे, त्यामुळे थोडं त्याच्यावर मॉइश्चर लावून घेते मी, कारण मग माझा ड्राय स्किन असल्यामुळे जास्त कोरडा नाही होत आहे. तर बघा तुम्ही फरक बघू शकता. हे मी जे आत्ता स्क्रब केलं ते पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खरंच वर्क करतं आणि फेअर दिसण्यास मदत होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी नक्की येईल. तोपर्यंत परत भेटू आपण अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.